पत्नीने तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट केली आहे, तर 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला काही निश्चित केलेल्या स्टेप्स आपण घेणं गरजेचं आहे. सगळ्यात पाहणं गरजेचं आहे की तिने ॲसेट्स अँड लायबिलिटी दिल्यात की नाही. ॲसेट्स अँड लायबिलिटी दिल्या नसतील तर त्याबद्दल ऑब्जेक्शन देणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही कॉपीज आपल्याला मिळालेल्या आहेत त्या कॉपीज कोर्टामध्ये त्याच कॉपीज आहेत का नाही पाहणं गरजेचं आहे. व्हेरीफाय करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्याला उत्तर देणं. कारण उत्तर देणं हा पार्ट अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्या आधी टेक्निकली केस क्लिअर गेली की नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर गेलं म्हणे उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यावर आपल्या लक्षात आलं की या केसमध्ये अनेक त्रुटी आहेत, मग त्या मांडायच्या कशात. त्यामुळे कोणतीही केस आधी टेक्निकली क्लिअर करून घेणं अत्यावश्यक आहे. डोमेस्टिक व्हायलन्स केस असेल, डिवोर्स केस असेल, ज्यावेळेस तुम्ही रिस्पॉन्डंट म्हणजे जबाबदार असता त्यावेळेस अतिशय काळजीपूर्वक केसमध्ये स्टेजेस घेणे थोडा उशीर लागला तरी हरकत नाही.